हॅलो फ्रेंड्स, कोकणी प्रमेलाच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आजचा व्लॉग नवरात्री स्पेशल उपवासाचे वरीचे डोसे कसे बनवायचे ते आहेत। हे आम्ही बनवले डोसे आमच्या पद्धतीने कसे बनलेत, खूप क्रिस्पी आणि जबरदस्त बनले होते। त्यासाठी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। व्लॉग कसा वाटतोय तो मला नक्की सांगा, तुम्ही सुद्धा बनवून आणि कमेंट्स करा चांगल्या। तर इथे बघा, आम्ही घेतले 1 वाटी वरीचे तांदूळ, ते धुवून घेतलेत व्यवस्थित आणि थोडा वेळ भिजवून ठेवले। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे। हे बघा, आम्ही शेंगदाणे भाजून घेतलेत, म्हणजे शेंगदाण्याचा कूट हवा होता त्याच्यामध्ये, तो पण मिक्स करा, त्याच्यामध्ये खूप चांगली चव येते। तर हा शेंगदाणे मिक्सरला लावून घेतलेत आणि त्याचा हा कूट केलेला आहे। आणि आता वरीचे तांदूळ आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचेत आणि व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायचेत बघा। तर अशा प्रकारे हे टाकलेत आणि आता मिक्सरला लावलं आहे। यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट जो पण आहे तो परत टाकत आहोत। इवन म्हणजे सगळं मिक्स करून हे आपल्याला ही अशी पेस्ट तयार करायची आहे, हे बघा असं। तर आता पुढची रेसिपी बघा कसं आहे। काढून घेतलं एका टोपामध्ये आम्ही हे सगळं बॅटर, अजून त्याच्यामध्ये बरंच काय काय टाकायचं आहे। तर हा मिरचीचा ठेचा, शेंगदाणे आणि मिरची, त्याचं मी सांगेन कसं बनतं ते नंतर। आणि हे मिरची पुन्हा आईने ॲड केली आहे माझ्या। आणि आता आपण ही मिरचीची पेस्ट वगैरे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे हे नॉर्मल बॅटर आपलं तयार झालं आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करून हे बघा, म्हणजे ऑलरेडी पाणी ॲड केलं आम्ही। हे मीठ टाकतो आहे आम्ही। आता थोडं इथे जिरं टाकून, हे बघा जिरं टाकलं आहे, मस्त जिरं टाकून असं थोडं व्यवस्थित बॅटर व्यवस्थित पूर्ण ढवळून घ्या। आणि मग पुढची रेसिपी आता बघा। तर हे असं थिन बॅटर, आता आपण डोशाच्या तव्याला तेल लावलं आहे आणि आपले डोसे बनवायला सुरुवात करतो आहे। तर बघा कसे क्रिस्पी आणि सुंदर असे डोसे हे दिसतात, म्हणजे तुम्हाला हे नक्की आवडणार हे। आणि तुम्हाला नक्की बोलेन की हे घरी बनवून बघा, खूप छान होतात। बऱ्याच लोकांना माहीतही असेल, पण प्रत्येकाची थोडीफार वेगळी पद्धत असते। बरं, मी तुम्हाला जो मिरचीचा ठेचा बोलली होती, तो ठेचा असा आहे की त्यामध्ये तुम्ही मिरची आणि शेंगदाणे भाजून घ्या एकसाथ, थोडंसं तेल टाकून, आणि मग ते मिक्सरला लावा। आणि मिक्सरला लावून मग नंतर थोडं अजून पुन्हा एकदा मिक्सरला लावून झाल्यानंतर पुन्हा ते असे परतून घ्या व्यवस्थित, म्हणजे तव्यात। तर तुमचा ठेचा अशा प्रकारे तयार होतो तो। आणि हे बघा, आमचे डोसे इथे रेडी होत आहेत। किती भारी आणि क्रिस्प जाळीदार असे मस्त टेम्पटिंग डोसे आहेत। हा पहिला डोसा आहे। अशा प्रकारे आम्ही थोडेफार डोसे बनवून घेणार आहोत आणि मग त्याची प्लेटिंग पण दाखवू आम्ही, कशाबरोबर खाणार आहे, कसं खाणार आहे। तर बघा किती क्रिस्प आहे, वाव, असं एकदम क्रिस्पी डोसे आणि खायला पण एकदम भारी। तर तुम्ही नक्की बनवा, मी रेकमेंड करेन तुम्हाला। एवढे टेस्टी, मी जेव्हा आम्ही हे खाल्ले तेवढे टेस्टी आहेत ना, खूप जास्त भारी लागतात। कारण आपण तो ठेचा मिक्स करतो किंवा म्हणजे शेंगदाण्याचा कूटचा आणि एव्हरीथिंग जे आपण मिक्स केले आहेत वस्तू, त्यांच्यामुळे हे डोसे खूप जास्त भारी होतात। तर हे बघा किती भारी जाळीदार पातळसर असे डोसे। तर अशा प्रकारे हे बघा आपले डोसे इथे बनत आहेत। तुम्हाला हे नक्की आवडणार आहे आणि तुम्ही पण हे करणार आहात ट्राय। अजून पण असे काय उपवासाचे पदार्थ असतील तर मी नक्की ब्लॉग बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन। हे बघा कसे डोसे आहेत, छान असे जाळीदार। तर झालेत आपले फायनली प्लेटिंगचे डोसे, अजून बाकी पण बनवणार आम्ही खाण्यासाठी। तर हे बघा फायनली आपले डोसे रेडी, ही आपली प्लेट। वाव, टेम्पटिंग असे डोसे, वाव, आणि खायला एकदम भारी आहेत। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की आमच्यासोबत शेअर करा। दह्यासोबत हे डोसे खा, खूप छान लागतात। उपवासासाठी स्पेशल आहे, तर नक्की ट्राय करून तुम्हाला कसं वाटतं आहे आम्हाला कमेंट करा आणि हे सगळ्यांसोबत शेअर करा। छोटा मिनी व्लॉग आहे, कारण जास्त व्लॉग मोठा लोक बघत पण नाही आहेत। सो आपल्याला स्मॉल व्लॉग बघायला आवडतात, सो मी त्यासाठी स्मॉल व्लॉग केला आहे। तर नक्की बघा आणि शेअर करा सर्वांसोबत। थँक्यू सो मच।